सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा, मातृपितृपूजन सोहळा, ज्यांना परिवार आई आणि दादा अशा आदराने संबोधतात त्या कुसुमबाई किसनराव वाकणकर, किसनराव धोंडीबाजी वाकणकर या मायबापाच्या पूजन सोहळ्यानिमित्ताने हे दोन महाराज, वैभव महाराज, सोमनाथ महाराज या परिवाराच्या वतीनं दोघांनी मला दिलेलं हे निमंत्रण आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला बरं का बाबा. ठीक आहे. आदर्श सरपंच सन्माननीय शिवाजीराव, त्यांचा सर्व परिवार, त्यांचे चुलते लक्ष्मणराव, भरतराव, परिवार बराचसा मोठा आहे. अर्चनान, शुभाताईन, राहुल, राकेश, सानवीन, उर्वी, सुजाताताईन, सुरेखा घायतडक एवढ्या परिवाराच्या वतीनं शिवाजीरावाच्या माध्यमातून या दोन महात्म्याने मला दिलेलं निमंत्रण आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने थोर मृदंगाचार्य माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे विठ्ठल महाराज मला स्वतः इथपर्यंत घेऊन आले, त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या सगळ्या फुलिया हिता जुवसी जागता, धन्य माता पिता तयाचिया, कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीक वाटे देवा. पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन. दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. कंचकपादाने कथेचा विस्तार, कंचकपादाने कथेचा विस्तार, कंचकपादाने कथेचा विस्तार, कंचकपादाने कथेचा विस्तार. आवाज सद्गुरु दास तुका, आवाज सद्गुरु दास तुका, आवाज सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो. चराचरी मी कळा कुसरे काही जनेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझे दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत. आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका. कीर्तने उभे होते लोक, कीर्तने उभे होते लोक, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका. ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा. माझे दंडवत, दया माझे दंडवत, माझे दंडवत, दया
बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातला. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. विद्यार्थी वृंद त्यांनाही धन्यवाद. गुरुकृपा गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था असेल, इकडच्या सगळ्या संस्था असेल, सर्व भजनी मंडळ फडकरी, गायनाचार्य टाळकरी, भालदार चोपदार विनेकरी, बसलेल्यातले सर्व महात्मे, जॅकेटवाले, मृदंगाचार्य, बिगर जॅकेटवाले, अतिशय सुंदर नियोजन शिवाजी रावणीन त्यांच्या परिवाराने, त्यांचे चुलते असेल लक्ष्मणराव आहे, भरत आहे, सगळी नावं मी एकदा सांगितल्यामुळे तुम्हाला पाठ झाली. पुन्हा सांगू. अर्चना, शुभा, राहुल, राकेश, सानवी, उर्वी, सुजाता, सुरेखा. पाहून घ्या पुन्हा. भागवा भागवी नाही, काट कसर नाही, लाडक्या लेकीचं लग्न बरं का बाबा श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं आपल्या मायबापाचं हे पूजन आणि सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा शिवाजीरावच्या ऐश्वर्याला शोभेल असा आहे. सुंदर मंडप आहे. आता बरं आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, अशीच ठेवा 8 वाजेपर्यंत. 1 मिनिट जास्तीचा त्रास देत नाही मी तुम्हालाही धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन परिवाराने केलं, संयोजकांनी केलं, त्यांना धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही विविध क्षेत्रातील मोठी मोठी मंडळी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. आणि म्हणून वाकणकर परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल आबा, फक्त तुम्हाला कल्पना आहे, विठ्ठलरावला आहे. मी 2.5 महिने झाले दवाखान्यात आहे. मणक्याचं ऑपरेशन झालं संचेती हॉस्पिटलला. आज ह्या 2 पायऱ्या आणि गाडीच्या 2 पायऱ्या आज चढलो 2.5 महिन्यानंतर. नवीन वर्षानिमित्ताने आबाला कसं कळलं म्हणले तुमचं कीर्तन आहे. म्हणलं नवीन वर्षानिमित्ताने सुरुवात करायची. अजून वाकायला परवानगी नाही, मांडी घालायला परवानगी नाही, तरी पण शिवाजी रावणे ऐकलं नाही, नेलंच तिथं. तिथे नेल्यानंतर आमचं पूजन झालं परिवाराच्या वतीनं, मायबापाचं दर्शन झालं. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ फक्त माय आणि बाप आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ असूच शकत नाही. जगातले सर्व तीर्थ निर्माण करणारा पंढरीचा राजा अजूनही उभा आहे. त्याची कारण शोधा. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर ध्यावय, जाही अनादि अनंत अखंड अच्छेद भेद सुभेद बतावय. नारद से शुक व्यास रटै पची आरे तऊ पुनि पार न पावय. काही अहर किचोवरी या छचिवा भर छाच पै नाच नचावय. नसल कळलं पण गोड वाटलं तुम्हाला. शेष महेश दिनेश गणेश सुरेश सहु जाही निरंतर ध्यावय. शेष पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जिबा देव का हो विटेवरी उभा. महेश त्यागुणी कैला सर्वही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी कासया कारणे ब्रह्म शोधावया. शेष महेश दिनेश म्हणजे सूर्यनारायण, गणेश म्हणजे गणपती, सुरेश म्हणजे इंद्रदेव. हे 5 शब्द आहे. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर ध्यावय, जाही अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय. असं वर्णन ज्याचं वेदानी करावं.
नारद से शुक व्यास रटईपची आरे तौ पुनि पारण पावय ताही अहर किछोवरी छची वावर छाच पै नाच नचावय असा दुर्लभ असणारा पंढरीचा राजा 2026 लागला आज. आता तुम्हाला वेगळे काही करायची गरज नाही. आज नवीन वर्षाचं स्वागत भाग्यवान मंडळी आहे नामचिंतनाने झालं. म्हणून आता वर्ष सुखाचे जावं म्हणायची गरज नाही का नामाच्या चिंतने बारा वाटा पडती विघ्ने बारा वाटा पडती विघ्ने पडती विघ्ने बारा वाटा पडती विघ्ने बारा वाटा पडती विघ्ने बारा वाटा पडती विघ्ने नामाच्या चिंतने बारा वाटा पडती विघ्ने बारा वाटा पडती विघ्ने बारा वाटा पडती विघ्ने नामाच्या चिंतने बारा वाटा पडती विघ्ने बारा वाटा पडती विघ्ने बारा वाटा पडती विघ्ने नामाच्या चिंतने झोपले का रे ते? मला शंका आहे त्यांची. असं का एकदम जगाचं संकट आलं आणि तेच पुढे आहे ती ग. हे छोटे मुलं इकडे फार डोकं जमिनीला टेकलं त्याचं. बारकी बारकी पोरं इकडे या ना इकडे. असे 2-4 पाहिजे पुढं कोणताही महाराजांना. जरा बाजूला बसा विद्यार्थी जमत उठा, नसेल तर. उठा, एवढं उठा, काय उठा ना, पडलं तिकडे. तुम्हाला? हा? अरे वा उठा तिकडे तिकडे दोघे. पण, उठा. उठा इकडे वा. उठा तिघं पण. हे इकडे चला. त्यांची आबा आबा पुढे. तुम्ही सरकून घ्या आबा. आबा पुढे. सरका पुढे. ज्यांची गरज ते मागं बसतात. हे डोकं टेकवणारे पुढं. काय सांगायचं डोकं टेकल्यावर? विठ्ठल विठ्ठल कुंडली भगवान की जय नारेश्वर महाराज की जय. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. आज नवीन वर्षाचा प्रारंभ आहे. निमित्त शिवाजीरावचं त्यांच्या आई वडिलाचं असेल पण श्रवण सुखाचा लाभ तुम्हा सर्वांना त्या निमित्ताने मिळाला. मी मुद्दा मांडला होता की जगातले सर्व तीर्थ निर्माण करणारा पंढरीचा राजा, जगातले तीर्थ, आणि तो अजूनही उभा आहे. अजून म्हणजे अजून शब्दाला दरवर्षीचा शब्द लावायचा. 2025 घ्या, नाही तर 1 जानेवारी 2026 घ्या. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, तुका म्हणे मात धन्यता, तुका म्हणे मात धन्यता, तुका म्हणे मात धन्यता. पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत. तुका म्हणे मात धन्यत्याची, तुका म्हणे मात धन्यत्याची. उंचनीत काही नेने भगवंत, उंचनीत काही नेने भगवंत. तुका म्हणे मात धन्यत्याची, तुका म्हणे मात धन्यत्याची. उंचनीत काही नेने भगवंत, उंचनीत काही नेने भगवंत. पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठतन तुका म्हणे मात धन्य त्याची. पुंडलिकासाठी. अरे मग पुंडलिकाने केलं काय? आपण विचार करा. आताच जे पंढरपूर आहे ना, आताच हा कोकुट स्वामीचा आश्रम आहे, तेव्हा पुंडलिक रायाने थोडक्यात सांगतो, तरी 8ला मोकळे करतो. पुंडलिक रायाने
बायको खांद्यावर घेतली, आई वडिलाच्या गळ्याला दोरीन काशीला निघाला. एवढं लवकर सांगितलं मी. सगळे पाठच आहे तुम्हाला. संध्याकाळ झाली म्हणून विश्रांती करण्याच्या उद्देशानं पुंडलिकरायाने निर्णय घेतला कुक्कुट स्वामीच्या आश्रमापासून थोड्या अंतरावर रात्रीचा मुक्काम करायचा आणि सकाळी जायचं. आताचं पंढरपूर. रात्रीचे 12 वाजले. रात्री 12 वाजता 3 काळाकुट्ट स्त्रिया कुक्कुट स्वामीच्या आश्रमात शिरल्या. पुंडलिकरायाच्या डोक्यात तोच विषय होता की हा साधू आहे, साधूच्या आश्रमात बाया. पण 1 तासाने बाहेर आल्या. जाताना बाभळीच्या खोडासारख्या काळा होत्या. आणि जेव्हा तासभराने आश्रमातून बाहेर पडल्या, चंद्रासारखी कांती. चकित झाले. नमस्कार केला तिघीलाही. तासभरापूर्वी तुम्ही आत गेल्या होत्या, काळा कुट्ट होत्या. आता चंद्रासारख्या दैदिप्यमान झाल्या. कोण आहात तुम्ही? आम्ही सामान्य स्त्रिया नाही. मग मी गंगा, ही यमुना, सरस्वती. येताना काळ्या होत्या. तुझ्यासारखे पापी, माय बापाला त्रास देणारे, बायकोला खांद्यावर घेऊन यात्रा करणारे, आंघोळ्या करतात ना रे दिवसभर, त्याच्यामुळे आम्ही काळा ठिक्कर पडतो, तुझ्यासारख्या पाप्याच्या आंघोळीमुळे. मग या महात्म्याची दररोज रात्री 1 तास सेवा करतो. पहिल्यासारखं स्वरूप आम्हाला प्राप्त होतं. पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव. तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, पुनीत पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. ते गाव किती मोठं आणि ती नदी किती मोठी महाराज, याला महत्व नाही. इंद्रायणीपेक्षा मोठ्या नद्या आहे, पण तीर्थ इंद्रायणी आहे का जगद्गुरु तुकोबार आहे आणि ज्ञानांचे राजे माऊली, ज्या इंद्रायणीच्या काठाला वास्तव्य आहे. आळंदीपेक्षा मोठं शहर पुणे आहे, त्याच्यापेक्षा मुंबई आहे, पण चुकून कोणी लिहत नाही श्री क्षेत्र पुणे, श्री क्षेत्र मुंबई. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावयान, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. सूर्योदय झाला. सकाळची वेळ. पुंडलिकरायाने कुक्कुट स्वामीला नमस्कार केला. बाबा बोलो, यहाँ से काशी कितनी लंबी है? काशी जाना चाहते हो? हाँ. ये रस्सी लगा के पीछे पीछे आ रहे बूढ़े तो कौन है? माँ बाप है और कंधे पर बैठा है. माझी बायको आहे. लाज नाही वाटत तुला? खांद्यावर बायको बसवली आणि माय बापाच्या गळ्याला दोरी लावली. अरे तुला काशीला जायची गरजच काय आहे? माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थासी, तिने न जावे तीर्थासी, तिने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थासी, तिने न जावे तीर्थासी, तिने न जावे तीर्थासी. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे ती सेवेसी कीर शरीरे लोण की जय. हा सगळ्या परिसरातल्या लोकांनी शिवाजीरावचा आदर्श घ्या.
50 वर्षे त्यांच्या मायबापाने पांडुरंगाची पायीवारी केली. माय बापे केवळ कासीन तेने न जावे तीर्थासी. परिणाम कुक्कुट स्वामीच्या बोलण्याचा, जे आताचं पंढरपूर, एवढा परिणाम झाला की प्रक्रिया बदलली. मायबापाची सेवा सुरू झाली. मांडीवर डोके आहे. सेवा करता 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 माय न बाप मांडीवर झोपले. जगाच्या बापावर मायबापाच्या सेवेचं कर्ज झालं आणि जगाचा बाप पंढरपूरला आला. त्याच्या आधी फक्त आश्रम कुक्कुट स्वामीचा. पाहायला तयार नाही आताचं पंढरपूर. पुंडलिका मी आलोय. तोंडावर बोट ठेवलं बरं का बा पुंडलिक रायाने. बडबड करू नका, बडबड करू नका देवा. का? माझ्या पितयाची होईल निद्राभंग. माझ्या पितयाची होईल निद्राभंग. माझ्या पितयाची होईल निद्राभंग. माझ्या पितयाची होईल निद्राभंग. नगडे प्रसंग बोलण्याचा. नगडे प्रसंग बोलण्याचा. पितयाची होईल निद्राभंग. न घडे प्रसंग बोलण्याचा. बडबड करू नका देवा. अरे पण साधा कोणी माणूस आला तर खुर्ची ठेवू का, सोफा सेट का, कॉट टाकू, असं होतंय घर मालकाला. अरे मी ब्रह्मांडाचा मालक आहे, काही व्यवस्था करतो. व्यवस्था बडबड करू नका. ऐसा कैसा रे तू धिट. मागे भिरकाविली वीट. उठले नाही बाबा, वीट फेकली आणि त्या विटेवर उभा राहा देवा. ही सुधारणा आहे. याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल आबा, पण तुम्ही टवकारून ऐकता म्हणून सांगतो. सुधारणा म्हणजे मत्स्य, कत्स्य, वराह, नरसिंह ही सगळे अवतार डोळ्यापुढे आणा. पहिला मासा कायम पाण्यात, कायम पाण्यात. मग सुधारणा झाली, कासव झाला. आता जास्त वेळ पाणी, कमी वेळ जमीन. मग डुकर झाला, जास्त वेळ जमीन न कमी वेळ पाणी. हे सगळे कळतं तुम्हाला, काही सांगण्याचं. मत्स्य, कत्स्य, वराह. मग नरसिंह झाला, अजून माणूस नाही, वर वाघाचं तोंड न खाली माणूस. वामन झाला, पण ते बुटकाच झाला. परशुराम झाला, पण ताकद नाही कोणाची जवळ जाऊन दर्शन घ्यायची. मग राम झाला, राम झाला बरं का बा, पण पायाला पाय नाही लागू दिला. धनुष्याला बाण कायम, एक पाय पुढं एक पाय माग वनवासात. मग किसनराव झाला, पाय आणला जवळ पण वाकडा धरला. अजून नाही, अजून सुधारणा नाही. देहुडा चरणी. आणि मग इथे सुधारणा आहे. विटेवरी ज्याची पावले समाजे. दान शुरदाता. विटेवरी ज्याची पाऊले समान. एक दान शुरदाता. दान शुरदाता. विटेवरी ज्याची पाऊले समान. दान शुरदाता. विटेवरी ज्याची पाऊले समान. पुन्हा सांगितलं, पावलं समान ठेवा. ठीक आहे बाबा. हे सगळे
आयुध ठेवून द्या. बर, अहो तुमचा स्वभाव आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. मग कोणी दुर्जन येईल, असा बुक्का जरी उगारला तरी ते महाद्वारातून वापस जाईल. मग बुक्का सुद्धा उगारायचा नाही, हात कमरेवर ठेवा. ठीक आहे बाबा, ठेवले. अजून काय करू? डोळे वटारले तरी येणार नाही दुर्जन दर्शनाला. नासागरी दृष्टी ठेवा. आणि बरं का देवा, हे कलियुग आहे. जे जे येतील ज्या ज्या भावे आणि ते ते तारावे कृपाळुवा. मूड पापी जैसे तैसे मुतरी काचे लाभोनी, मुतरी काचे लाभोनी, मुतरी काचे लाभोनी. मूड पापी जैसे तैसे मुतरी काचे लाभोनी, काचे लाभोनी, मुतरी काचे लाभोनी. मूड पापी जैसे तैसे मुतरी काचे लाभोनी, मुतरी काचे लाभोनी, मुतरी काचे लाभोनी. मूड पापी जैसे तैसे मुतरी काचे लाभोनी, मुतरी काचे लाभोनी, मुतरी जमलं, शाबास. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, हे पुंडलिक राय पांडुरंगाला सांगतात. मग पांडुरंगाने, मला वाटतं आता किती वाजले आबा सांगा जा मला. आजच सुरू केलं, किती वाजते कोणाला माहित. 7 एकच तास आहे. मग मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. आणि मग 7 वाजता पांडुरंग परमात्म्याने कबूल केलं, पुंडलिका तुझ्या भाके गुंतून येथे, तुझ्या भाके गुंतून येथे, तुझ्या भाके गुंतून येथे, तुझ्या भाके गुंतून येथे. तारीन पतित युगा युगी, तारीन पतित युगायुगी, तारीन पतित युगायुगी, तारीन पतित युगायुगी, तारीन पतित युगायुगी, तारीन पतित युगायुगी. ठीक आहे, ठीक आहे. नवीन असते प्रमाण. तुझ्या भाके गुंतून येथे तारीन पतित युगायुगी. एका जनार्दनी देऊनी वर, नाथाचा अभंग आहे. नाही तर पाहन तुकोबराच्या गात्यात. एका जनार्दनी देऊनी वर आणि राहे विटेवर मग उभा. विठ्ठल विठ्ठल. मी का आपली वेळ घेतली आबा? सकळ तीर्थाचे धुरे. अरे जगातले सर्व तीर्थ निर्माण करणारा जगाचा बाप राजा पंढरीचा अजून उभा आहे. काय कारण? पुंडलिकानं केलेली माय बापाची सेवा. पुंडलिकाच्या निकट ठेवे कैचा धावे आपुले थोडं भलं नारायण विसरला. पुंडलिकाच्या निकट ठेवे कैचा धावे म्हणाली, आपुले थोडं नारायण विसरला. कैसा धावे बराडी, आपुले थोरपर नारायण विसरला. अजूनही तिष्ठत. जगातले सर्व तीर्थ निर्माण करणारा जगाचा बाप अजूनही पंढरपूरला उभा. याचं कारण माय बापाची पुंडलिकानं केलेली सेवा. एवढं जगातलं श्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप आहे. काही करू नका. माय बापाची सेवा नाही करता आली, करू नका. फक्त सकाळी उठल्या उठल्या बरं का शिवाजीराव, आई दादाच्या पायावर डोकं ठेवा. काय म्हणतात तुम्ही? काय सांगता महाराज? पहिल्यांदा आला ना आई बापाच्या पायावर डोकं ठेवा. आम्ही रोज डोकं टेकवतो सकाळी. कधी म्हातारी न म्हातारा आशीर्वादच देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं है, आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे माँ बाप को नहीं है. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. हृदय से रो रो के माँ बाप कहते हैं बेटा तू जिंदगी भर सुखी रहेगा. विठ्ठल
मायबापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे ते तपस्व्यांच्या नाही. तपस्व्यांच्या शापात जी ताकद आहे आपण लक्षात घ्या. आता याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल. अख्खं रामायण का घडलं? आंधळ्या मायबापाने शाप दिला. राजा दशरथा, आम्ही पुत्राच्या वियोगानं मरतो, तूही पुत्राच्या विरहानच मरशील. आमचा श्रावण पाणी पाजायला नाही, तुझं एकही पोर मरायच्या वेळेला पाणी पाजणार नाही. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता, हे लक्षात ठेवा. म्हणून आशीर्वाद, आणि आशीर्वाद मागायची गरज नाही. मायबापाला एवढंच माहिती आहे आपल्या मुलाला आशीर्वाद देणे. त्यानिमित्ताने सहस्त्र दर्शन, सहस्त्र चंद्र दर्शन आणि मातृपितृ पूजन हे दोन्ही शब्द आहे. 1000 वेळा चंद्र बघितलेला असावा. तर मी काही विचारलं नाही वय किती असेल, ठीक आहे, आपली श्रद्धा असू द्या. 83 वर्षे 4 महिने तरी झाले पाहिजे असेल, कारण 960 होतात. ते पूर्ण पौर्णिमेचे चंद्र बघितले पाहिजे. 12×8 96. 80 वर्षात झाले 960. 960 सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा. जन्माला आल्यापासून आतापर्यंत ज्यानं 1000 पौर्णिमेचे चंद्र पाहिले त्याचा असतो सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा. विठ्ठल त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आहे. नवल आहे. आवा मायबाप मेले तरी 10वा न घालणारी मुलं आहेत. परदेशात पैशाचं मोजमाप नाही, एवढा पैसा आहे. इथून फोन केल्या जातो, तुझे मायबाप मेले. तिकडून म्हणतो काय खर्च येईल ते करून टाका, मी पैसे पाठवून देतो. हे बेईमान. अरे किती पैशाचा खर्च केला म्हणजे? कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. जीवनामध्ये सर्व मिळेल. आणि म्हणून हा आदर्श आहे जे शिवाजीरावनी केलं. अरे कोण पाहिलं मायबाप मेल्यानंतर जिते बाप को दंग मदंगा, अरे मरे बाप पहुंचाए गंगा. जिते बाप को देवे रोटी. जिवंतपणी मायबापाला भाकरी देत नाही, आणि मायबाप मेल्यावर मोठेपणा, मग मिष्टान्नाची पंगत तालुक्याला. त्यांच्या समोर आई असेल, दादा असेल, त्यांच्या समोर हा सोहळा आहे. आणि म्हणून मला आज पहिलाच दिवस आहे बरं का. अति आनंदात पुढेही जाईल. कंजूसी तर नाही करत मी कधी, होईल. पण एकदा या परिवारासाठी हा सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. एकदा आता तुम्ही टाळी वाजवली ना, यांचे मायबाप आहे शिवाजीरावचे. तुमचे नसतील काहीचे स्वर्गात असतील, पण टाळी वाजवणाऱ्याला तिथून आशीर्वाद देत असतील. तुका मनी आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती दया थोडा. कल्याण इच्छिती दया थोडा. आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती दया थोडा. आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा.
इथे 4 विभाग पडतात बरं का बाबा. थोडक्यात आता काही जागे आहे हितच कळत नाही. काहीला हित कळतं जागेच राहत नाही. काही जागेही राहत नाही आणि हितही कळत नाही. पण तुकोबा म्हणतात एक वर्ग असा आहे ज्याला हितही कळालं आणि जो जागाही आहे. आपुलिया हित जासे जागता 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 आपुलिया हित अपनिया ही ताज जागता अपनिया ही ताज जागता माता पिता दया धन्य माता पिता दया दियो गुड़ी कल पुत्र आदि देसा गुड़ी कल पुत्र आदि देसा माता पिता दया दिया धन्य माता पिता दया दिया गुड़ी कल पुत्र आदि देसा गुड़ी कल पुत्र एक वर्ग जागा आहे हितही कळालेलं आहे. काही जागे आहे हित कळत नाही. तमाशाला गेलेली माणसं बरं का बा, रात्रभर जागे आहे. नाही तर प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, सिनेमा 3 तास, तमाशा रात्रभर. पण रात्रभराच्या तमाशात झोपत नाही, 2 तासाच्या कीर्तनात जागत नाही. तिथं जागा आहे तमाशाला. वाद्यात फरक आहे ना विठ्ठलराव. पकवाज तिथे ढोलकी, इथं विना, तिथं तुंतुण, इथं टाळ मंजिरा. नुसतं वाद्य नाही वाजण्यात फरक आहे. पहिल्यांदा तुम्ही कशाला नाराज होता? तमाशे पाहिलेले आहे तुम्ही. त्याला काय होते? गावगाडा आहे, जत्रेच्या निमित्तानं वर्गणी द्यावी लागते, सहभागी व्हावं लागते, तिथे सत्कार करावा लागते तमाशा मंडळाचा. गावात राहायचं आहे बरं का, हे काही वाईट नाही. मग ढोलकी सुरू होते, त्याचा बोल ठरलेला आहे. नरककुंड डूब जाओ, 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 नरककुंड डूब जाओ. तरी कोणीच उठत नाही. ते एकमेकाला म्हणतात, अरे बिगर तिकीट डूब जाव असेल रे, आपण तर तिकिटा काढून आलो. मग तुंतून विचारतं ढोलकीला, कोण 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 कोण. बरोबर रात्रभर प्रश्नचिन्हातच वाजणार ते. हे माझं संपलं म्हणजे तुम्ही बघा तमाशा. तो तुंतुण्याचा प्रश्न ढोलकीला आहे. ते म्हणतात नरककुंड डूब जाओ, नरककुंड डूब जाओ, नरककुंड डूब जाओ, डूब जाओ, डूब जाओ, डूब जाओ. ते म्हणतात कोण 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 कोण. मग मंजिरा येतो पुढं. बिगर तिकीट न तिकीट काढलेले सबजन 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 सबजन. रात्रभर वाजतंय ते सबजन डूब जाओ. रात्रभर तरी तिथं झोपत नाही. जागा आहे तर हित नाही. कीर्तनात हित आहे तर जागत नाही. पहिल्यांदा आयुष्यात जर कीर्तन ऐकायला आलं तर बरोबर चेहरा लक्षात येतो की आयुष्यात पहिल्यांदा आबाच्या मुळे आलं. अख्ख्या जगाचं संकट त्याच्या चेहऱ्यावर. आणि बसल्यानंतर जर त्याला खांबाचा आधार मिळाला, निद्रा घे लोडासी टेकून, बलात्कारे जरी आणि लागतेची बरे जरी आणि लागतेची बलात्कारे जरी आणि लागतेची बलात्कारे जरी आणि लागतेची चाके लोडासी ते कोणी आए लोडासी ते कोणी चाके लोडासी ते कोणी बलात्कारे जरी आणीला
कथेसी निद्रा घे लोडासी टेकोनिया तिथे गाढ झोपत. अरे मृदंग सांगतो. आता यांच्या पुढं सांगणं म्हणजे पावसात मोठ धरणच आहे. दिक्तान 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 दिगितान. ढोलकीचं नरक कुंडूप जाव आहे. मृदंगाचं आहे दिक्तान 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 दिगितान सततम कथयन्ति कीर्तनस्य मृदंगः. दिक्तांचा अर्थ काय? दिक्तान ते सुरुवात आहे भाऊ. पहिला धान मग गीन मग न चोपून की ता पुढे मग झाला धा गीन नत्ता. थोडस माहिती आहे मजा होतं. दिक्तान दिक्तांचा अर्थ होतो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो. पखवाद म्हणतोय कोणाचा? येशाम्न प्रीती. ज्याचं प्रेम देवकी पुत्र श्रीकृष्णावर नाही त्याच्या जिन्याचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो. म्हणून 4 शब्द आहे. दिक्तान 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 दिगितान सततम कथयन्ति कीर्तनस्य मृदंगः. तिथे जागा राहत नाही, तमाशात हित नाही, तिथं झोपत नाही. एक वर्ग असा आहे जागाही राहत नाही आणि हितही कळत नाही. पण तुकोबारा म्हणतात एक वर्ग असा आहे ज्याला हितही कळालं आणि जो जागाही आहे अरे तो धन्य आहे यात नवल नाही. धन्य माता पिता धन्य माता माता जागता. जो जागा हिताच्या ठिकाणी तो धन्य नवल नाही. त्याचे मायबाप धन्य. त्याच्यात एक बारकावा पहा, अभंग सर्वांना पाठ आहे. धन्य पिता माता तयाचिया. काही बिघडलं असतं का? पहिला शब्द माता आहे,